पीरियड्स पे हो, किचन में ना जाओ, अचार ना खाओ, मंदिर दरगाह इससे तो तुम दूर ही रहो। हमारे धर्मों की पवित्र किताबें, इनको छूने की कोशिश भी ना करना। पैड है हाथ में, अरे पगली अपने पापा और भाई से छुपाओ। ये करो, ये ना करो, वो करो, वो ना करो। क्यों? क्योंकि तुम पीरियड्स पे हो। हद तो तब हो जाती है जब एक लड़की को अपने फैमिली मेंबर्स को छूने से भी मना किया जाता है। यस, आई एम सीरियस। आज भी कई घरों में अ गर्ल इज नॉट अलाउड टू टच अदर फैमिली मेंबर्स जस्ट बिकॉज शी इज ऑन अ पीरियड्स एंड पीरियड्स आर इम्प्योर। लेट मी शेयर यू समथिंग। हजारों साल पहले जब औरतों को बहुत काम था, जैसे आज भी है, बस तभी फिजिकल एक्टिविटीज कुछ ज्यादा थी, तो लोगों ने उनको सलाह दी, उनको कहा गया कि ऐसे समय पे आप आराम कीजिए, बाकी जो काम है वो हम देख लेंगे। ये परंपरा चलती गई और चलती ही रही। ये ऐसे समय पे किसी ने कुछ सवाल नहीं उठाए। गलती तब हुई जब हम इसके पीछे के महत्व को भूलते गए। समय के साथ फिर पीरियड्स को इम्प्योर, अशुद्ध कहा गया। आखिर हमें ही ले लीजिए, जब हमें हमारी औरतों ने पीरियड्स के बारे में बताया, तब क्या हमने उनको सवाल उठाए? पीरियड्स इम्प्योर क्यों, अशुद्ध क्यों, नापाक क्यों? सो या गाइस, मेंस्ट्रुएशन इज जस्ट अ नेचुरल प्रोसेस। ये है तो हम हैं। ये ना होता तो माँ एक अपने बच्चे को जन्म कैसे देती? अगर ये इम्प्योर है तो शायद हमारा एग्जिस्टेंस भी सारा इम्प्योर है। तो सवाल उठाओ, पूछेंगे नहीं तो जानेंगे कैसे, जानेंगे नहीं तो बढ़ेंगे कैसे? Menstruation has been stigmatized in our society. This stigma has built up due to our traditional beliefs in the impurity of women who are menstruating and our unwillingness to discuss it normally. These are the words from the verdict of the Gujarat High Court this March 2021 in response to a PIL filed last year. Now, this verdict also proposes to prohibit the social exclusion of women who are menstruating. And along similar lines, I am here to debunk a very common period myth. Women who are menstruating cannot enter the kitchen. Now, the basis of this doctrine is basically purity. Food is sacred and women who are menstruating are not. Hence, the food they touch is contaminated or polluted in some way. They are also not supposed to touch sour foods or foods that spoil, pickle, etc. But a rationalization I have come across with many closed ones is that when the practice came into being, the purpose of it was that women could rest during their menses and they wouldn't have to work in the kitchen amid the heat and the smoke. An interesting solution, but one that does not stand true today. Yes, women should rest during their periods on account of menstrual cramps or fatigue, but that should always be a choice. If cooking makes you feel better during your period, you have every right to enter the kitchen. A practice that has gotten warped over time into women cannot touch the other utensils, they can't touch other family members or their food, etc. It does not stand true today anymore. Hence, pickles don't spoil faster. The purpose of pickles is that they're supposed to last long. Just never mind. You got the point. एवढ्या मोठ्या आधुनिक जगात आपण स्वतंत्र असूनही काही विषय असे आहेत ज्याविषयी आजही आपण मोकळेपणाने बोलू शकत नाही, आणि त्यामधीलच एक विषय म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळीविषयी लोकांना सांगणे व त्याविषयी बोलणे आजही चुकीचं समजलं जातं. 21व्या शतकात येऊन देखील आपण मासिक पाळीविषयी मोकळेपणाने बोलू शकत नाही. शहरी भागात काही प्रमाणात त्या गोष्टी बदलल्या आहेत, मात्र ग्रामीण भागात त्या मान्यता व धारणा तशाच आहेत. पण ह्या सर्व मान्यता, धारणा योग्य आहेत की अयोग्य हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय, की फक्त कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवून स्त्रियांना धर्माच्या बंधनात अडकवायचा प्रयत्न केला? मासिक पाळी ही एक अत्यंत महत्वाची व नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीचा संबंध फक्त आणि फक्त स्त्रियांच्या शरीरात घडणाऱ्या शारीरिक बदलांबद्दल असतो. त्याचा कुठल्याही धर्म, रूढी, परंपरा ह्यांच्याशी काहीही संबंध येत नाही. तरी देखील आपला समाज स्त्रियांना धर्म, रूढी, परंपरा ह्यात अडकवतो व स्त्रियांना अपवित्र व विटाळ समजतो. खरं तर स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान शारीरिक व मानसिक आधार देण्याची गरज असते, पण आपण त्यांना अपवित्र व विटाळ समजतो. पाळी हा फक्त आणि फक्त एक नैसर्गिक धर्म आहे. आता तुम्हा सर्वांना हा प्रश्न पडला असेल की मी तुमच्या समोर हे सगळं बोलते आहे, पण मी स्वतः हे सगळं आचरते का, किंवा मी हे स्वतः सगळं करते का? तर हो, मी माझ्या घरात व स्वतःही कोणालाही मासिक पाळीबद्दलची जी बंधनं घालण्यात आली आहेत ती पाळू देत नाही. आधी मलाही विरोध करण्यात आला होता, पण त्यानंतर मी त्यांना त्यामागची कारणं सांगितली
व त्यांना व्यवस्थितरित्या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आणि आता तीही हे सगळं पाळत नाही. म्हणूनच मी आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला हे सांगू इच्छिते की मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना अपवित्र व विटाळ समजणं बंद केलं पाहिजे व मासिक पाळी धर्म, रूढी, परंपरा ह्या दोन्हींनाही वेगळं ठेवायला हवं. खरं तर ह्या रूढी परंपरा कधीच तोडून टाकण्याची गरज होती, पण अजूनही संधी आणि वेळ गेलेली नाही. म्हणून स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान शारीरिक व मानसिक आधार द्या. त्यांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्या. कारण आपल्याला हे विसरून चालणार नाही की हे सृष्टी निर्माण करण्याचं काम हे स्त्रीच करते आणि मासिक पाळी ही स्त्रियांना मिळालेले एक वरदान, एक देणगी आहे आणि त्याचा आपण सन्मान करायला हवा. धन्यवाद. For centuries, many cultures believed a woman on her period was impure. As per many misconceptions and half-truths that you may have come across, let's tackle one of them. A very common misconception is that it is not safe to exercise during your periods. Well, it's quite the opposite. Exercising is one of the best things one can do to reduce their cramps, providing you don't overdo it. You might find it very difficult to do something that's hard, but you can involve yourself in slow movements like walking and swimming. Pilates and yogas will help you to boost your mind and it reduces cramps and aches. Make sure that you do use a tampon while swimming and change it right after you're done with it, or else it might lead to an infection. Isn't true. From the moon cup to the good old-fashioned tampons, there are a variety of menstrual products that enable us to swim comfortably whilst on our periods. As for baths, well, these can actually help to ease period cramps, so a bit of savior when it's your time of the month. Out of many period taboos that are out there, burning the clothes or burning them that a woman wore during a menstruation period is one of them. The age-old superstitious society believed it to be unauspicious to keep the clothes that a woman wore during a menstruation period. They believed that it might turn the woman barren or affect the well-being of the family, and the list keeps getting longer and longer. To get rid of the clothes, they were told to bury or burn them. That caused a lot of wastage of money and clothes. The reason behind that was nothing but hygiene, to keep the germs and bacteria away. But it later got misconceptualized into a mere superstition that has been followed in many regions. Maintain the same hygiene, we just need to wash the clothes and they are ready to reuse again. That won't affect the fertility of the woman and certainly not the well-being of the family. So let's put an end to such taboos by finding the real reason behind such practices and doing it in a right way as this one. So, instead of burning the clothes, we can surely put them to good use. This will not only help the environment but also we can spend the efforts on better productive activities other than some frivolous taboos and make the most out of it.